सलग 3 ते 6 महिन्यापर्यंत जर आपण त्याच फिलिंग मध्ये असू किंवा नैराश्यामध्ये असू किंवा सतत तेच सिम्पटम्स आपल्याला जाणवत असतील तर आपण डिप्रेशन मध्ये आहोत असं म्हणू शकतो. तर हे नक्की सिम्पटम्स कुठले? आपल्याला काहीतरी त्रास होतोय, कसलं तरी छातीवर बर्डन येतंय किंवा सतत कसले तरी डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार सुरू आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आधी एक्सेप्टन्स असणं फार महत्वाचं आहे. आणि जर तो एक्सेप्टन्स नसला तर हा स्ट्रेस वाढत जातो. तरी या माझ्यावरच हसतायत, बहुतेक माझंच काहीतरी चुकलंय, मीच वाईट आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःला दोषी समजणं, स्वतःला दोषी ठरवणं आणि प्रत्येक गोष्ट स्वतःवर ओढवून घेणं, अशा अनेक गोष्टी डिप्रेशन मधली व्यक्ती फेस करत असते. जर हे सतत जर रेग्युलर असे स्ट्रेस वाढत राहिले, ताण वाढत राहिले, तर मग त्याचं रूपांतर अँझायटीमध्ये होतं. तर अँझायटी म्हणजे काय नक्की? की आता ही चिंता किंवा काळजी ही स्ट्रेसची म्हणजे ताणाची मोठी बहीण असं आम्ही तिला म्हणतो. की ती ताणाची पाठराखीणच असते, की ताण आला की ती पाठोपाठ येतेच. तर चिंतेमध्ये 2 प्रकार असतात, अँझायटीमध्ये 2 प्रकार असतात. एक म्हणजे चॉकलेट अँझायटी आणि एक असते ती च्युइंगम अँझायटी. आपल्याला मानसिक त्रास होतोय किंवा आपण मानसिक आजारांमध्ये जाणार आहोत हे कधी समजावं किंवा त्याचे रेड फ्लॅग्स कुठले आहेत किंवा त्याच्या जे काही त्याचे सिम्पटम्स असतात तर ते कसे ओळखायचे? तर सगळ्यात महत्वाचं आपल्याला सगळ्यात आधी स्ट्रेस येतो. म्हणजे सतत स्ट्रेस येत राहतो. म्हणजे ह्याचं एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर आपण डेली आपल्या घरामध्ये काही ना काहीतरी कचरा होत असतो. तर तो आपण डस्टबिनमध्ये रोज टाकत असतो कचरा. पण ते आपण दररोज टाकून ते डस्टबिन छोटं भरून जातं आणि तरी सुद्धा जर आपण तो कचरा त्याच्यात डंप करत राहिलो तर ते ओव्हरफ्लो होतो. एक्झॅक्टली स्ट्रेसचं तसंच असतं, की आपण स्ट्रेस घेतोय पण तो बर्स्टच होत नाहीये. स्ट्रेस कमीच होत नाहीये. तर त्याचं मग तो स्ट्रेस वाढत जाऊन त्याचं रूपांतर अँझायटीमध्ये येतो. तर त्या स्ट्रेस कशामुळे येतोय आपल्याला किंवा आपल्याला सगळ्यात आधी स्ट्रेस आलाय हे समजून घेणं महत्वाचं असतं. तर स्ट्रेस आलाय हे कसं समजायचं? तर मुळात आधी आपण सगळ्यात आधीची पायरी त्याची म्हणजे की एक्सेप्टन्स. म्हणजे आपल्याला काहीतरी होतंय, आपल्याला काहीतरी त्रास होतोय, कसलं तरी छातीवर बर्डन येतंय किंवा सतत कसले तरी डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार सुरू आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आधी एक्सेप्टन्स असणं फार महत्वाचं आहे. आणि जर तो एक्सेप्टन्स नसला तर हा स्ट्रेस वाढत जातो. मग मुळात सगळ्यात आधीची पायरी की स्वीकार करायचा की हो, मला ह्या गोष्टी होत आहेत. माझं डोकं दुखतंय सतत किंवा सतत निगेटिव्ह विचार येत आहेत, छातीत धडधडतंय, पाल्पिटेशन होतंय, हातपाय थरथरतायत किंवा सतत घाम येतोय किंवा कोणाशी बोलावंसं वाटत नाहीये किंवा एखादी अशी परिस्थिती असते की ज्याच्यामुळे आपल्याला स्ट्रेस आलेला असतो, त्या परिस्थितीपासून आपण पळ काढायला लागतो मग हळूहळू. म्हणजे उदाहरणार्थ घरातलीच एखादी व्यक्ती आपल्याला ती नको असेल डोळ्यासमोर किंवा तिच्यामुळे आपल्याला स्ट्रेस येत असेल तर आपण त्या व्यक्तीला टाळायला लागतो. किंवा बॉस असतो ऑफिसमधला, तर बॉस आपल्याला समजा जर त्याच्यामुळे स्ट्रेस येत असेल तर आपण हळूहळू बॉसला टाळायला लागतो किंबहुना आपण ऑफिसमधली कामं टाळायला लागतो आणि मग एकात एक हे विशेष सर्कल वाढत जाऊन तो स्ट्रेस अजून वाढत जातो. तर त्यामुळे आधी एक्सेप्ट करायचं, हे सिम्पटम्स ओळखायचे आणि मग तो हळूहळू स्ट्रेस कसा कमी करायचा ते आपण आपल्या गोष्टींवरनं की स्ट्रेस नक्की कशामुळे येतोय त्याच्यावरनं आपण ठरवू शकतो. आता इथे एक सिंपल उदाहरण देते एका विद्यार्थ्याचं, की एक उदाहरणार्थ राजू नावाचा मुलगा आहे. तर तो आत्ता आहे 9वीत आणि त्याच्या परीक्षेचाच रिझल्ट लागलेला आहे. तर रिझल्ट लागून तो बऱ्याच विषयांमध्ये नापास झालेला आहे आणि आता तो नापास झालाय हे त्याचा पहिला स्ट्रेस येण्याचं एक कारण झालं. आता बघा या एका कारणातनं किती स्ट्रेस येत आहेत ते आपण बघूयात. की एक, तो नापास झालाय, इथे त्याचा स्ट्रेस आला. दुसरं, त्याला नापास झाल्यावर हा विचार आला की आता अरे बापरे, मी माझ्या आईबाबांना कसं सांगू. मग त्या विचाराने त्याचा दुसरा स्ट्रेस
त्याच्या डोक्यामध्ये त्याला दुसरा स्ट्रेस जाणवला. त्यानंतर तिसरा स्ट्रेस ह्या विचाराने त्याला जाणवला की आता आई बाबांना कळलं तर ते मला खूप मारणार किंवा खूप ओरडणार. इथे त्याला तिसरा स्ट्रेस आला. त्याच्यानंतर चौथा स्ट्रेस हा आला की टीचरनी त्याला सांगितलं की या पेपरवर घरी आईची किंवा बाबांची सही आणायची. तर आता ह्या विचाराने त्याला चौथा स्ट्रेस आला. आणि पाचवा स्ट्रेस म्हणजे तो असा बर्स्ट झाला होता अयोग्य पद्धतीने, तो म्हणजे की आई वडील आणि शिक्षक एका साईडला आणि तो मुलगा राजू एका साईडला, आणि ते दोघंही त्याच्यावर फायरिंग करत होते. कारण ह्यांनी घरी पेपरच दाखवलेले नव्हते, स्वतःच खोटी साईन केली होती. त्यामुळे आई वडिलांना शाळेमध्ये बोलवलं गेलं आणि त्याच्यावर फायरिंग केलं गेलं. बघा, ह्या गोष्टीमुळे, एका कारणामुळे एवढे स्ट्रेस येत आहेत. आणि आपण डेली रुटीनमध्ये, आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्याला कितीतरी कारणांमुळे असे अनेक स्ट्रेस येत असतात की जे आपण कधी बर्नच करत नाही किंवा त्या स्ट्रेसला मोकळी वाटच करून देत नाही. आणि जर हे सतत जर रेग्युलर असे स्ट्रेस वाढत राहिले, ताण वाढत राहिले, तर मग त्याचं रूपांतर अँझायटीमध्ये होतं. तर अँझायटी म्हणजे काय नक्की, किंवा त्याला बोलीभाषेत चिंता किंवा काळजी म्हणतात. की आता ही चिंता किंवा काळजी ही स्ट्रेसची म्हणजे ताणाची मोठी बहीण असं आम्ही तिला म्हणतो. की ती ताणाची पाठराखीणच असते, की ताण आला की ती पाठोपाठ येतेच. तर आता ही कशी येते विचार करा. आता आपण जर सतत एखाद्या गोष्टीचा स्ट्रेस घेतोय, तर स्ट्रेस घेऊन घेऊन, ताण घेऊन घेऊन आपल्या डोक्यामध्ये सतत निगेटिव्ह विचार येतात. की इथे पण एक उदाहरण द्यायचं झालं तर एक दोन मुलींचं उदाहरण इथे घेऊयात आपण. की एक मुलगी आहे राधा आणि एक मुलगी आहे मीरा, अशी आपण दोघी मुलींची नावं घेऊ. आणि ती जी राधा आहे तर तिची आई आणि मीराची आई या दोघींमधला फरक बघूया. तर राधालाही उशीर झालेला आहे आज शाळेत न्यायला आणि मीराला पण उशीर झालाय. पण राधाची आई जी आहे तर ती शांत आहे की का उशीर झालाय राधाला, थोड्या वेळ वाट बघूयात आपण, काही हरकत नाही, असेल ट्रॅफिक असेल किंवा कोणी मध्ये भेटलं असेल किंवा शाळेमध्येच तिला निघायला उशीर झाला असेल, असे ती पॉझिटिव्ह विचार करत होती. आणि इकडे मीराची आई मात्र काय करत होती, ती प्रचंड तिने ताण घेतला या गोष्टीचा की अजून अर्धा पाऊण तास उशीर झालाय, पण तिने इतका ताण घेतला की जसं काही 4-5 तास उशीर झालाय. मग तिच्या मीराच्या वडिलांवरच आई ओरडायला लागली. मग त्याच्यानंतर घरात आदळआपट करायला लागली. तेवढ्यामध्ये ती स्वयंपाक करताना तिची भाजी करपली. आणि त्याच्यातनं कलह निर्माण झाला घरामध्ये. आणि थोड्या वेळाने मीरा घरी आली आणि मीराला तिच्या आईने खूप मारलं. त्याच्यानंतर थोड्या वेळाने राधा पण घरी आली, पण राधा घरी आल्यावर खूप घाबरली होती आणि ती आईला सांगायला लागली, आई सॉरी सॉरी, असं झालं तसं झालं. तर आई म्हणली की हरकत नाही, तू आधी शांत बस, पाणी पी, हातपाय धु आणि मग आपण निवांत बोलूयात. तर ह्या दोन गोष्टींमधनं आपल्याला लक्षात येईल की आपल्यामध्ये स्ट्रेस आल्यावर अँझायटी कशी वाढते, पण आपण कुठल्या पद्धतीने ती अँझायटी हाताळायची किंवा चिंता हाताळायची आहे ते सुद्धा समजणं खूप गरजेचं असतं. आता याच उदाहरणामध्ये आपण बघितलं तर मीरा जी आहे तिच्या आईने खूप आदळआपट केली आणि खूप मारलं. तर आता ह्याच्यानंतर मीरानी जेव्हा सांगितलं की आई ग, असं मी घरी येताना खूप जास्त ट्रॅफिक लागलं होतं आणि घरी यायला वाटच मोकळी नव्हती, त्यामुळे मला उशीर झाला, माझी ह्याच्यात काहीच चूक नाही. मग त्यानंतर आईला आपली चूक कळली की नाही, मी उगीच मारलं माझ्या मुलीला. आणि इथे राधानी आईला तिच्या जेव्हा सगळं समजून सांगितलं तेव्हा राधाची आई तिला शांतपणे हँडल करत होती की हरकत नाही, तू शांत राहा. म्हणजेच आपल्याला ह्याच्यावरनं लक्षात येईल की अँझायटी ही येणारच आहे, पण ती आपल्या आयुष्यातली अँझायटी कशी हवी किंवा चिंता कशी हवी, तर ती मिठा एवढी हवी. की जसं आपल्या आयुष्यामध्ये मिठाचं प्रमाण, आपल्या पदार्थांमध्ये जसं मिठाचं प्रमाण असतं की खूप जास्तही नसतं खूप कमी नाही, खूप जास्त घातलं तर ते खारट होईल आणि कमी घातलं तर ते अळणी होईल जेवण, एक्झॅक्टली तसंच की अँझायटी ही जी असते तर ती खूप अति पण नको आणि खूप कमी पण नको. मुलांना जर परीक्षाच नाहीत असं जर घोषित केलं तर मुलं अभ्यासच करणार नाहीत, म्हणजेच त्यांना चिंताच वाटणार नाही
आणि मग मुलं रिलॅक्स होतील, अभ्यास न केल्यामुळे ती नापास होतील किंवा ती अप्रगत राहतील. आपल्याला असंही नकोय. त्यामुळे आपल्या आयुष्यात गरजे इतकी अँझायटी पाहिजेच, पण ती चुकीच्या पद्धतीने जर अँझायटी आपण सतत आत्मसात करत राहिलो तर त्याचा खूप निगेटिव्ह इफेक्ट होतो. तर आता ही ओळखायची कशी अँझायटी, की सतत निगेटिव्ह विचार येत आहेत, की आपल्याला निगेटिव्ह विचार पाठच सोडत नाही. आणि हे निगेटिव्ह विचार कसे असतात, की ज्याला काहीच तथ्य नाहीये किंवा जे कधीच खरे होणार नाहीये. मग बरेच वेळेला पालक असे विचार करतात, की मी माझ्या मुलाला सायकल दिली तर त्याचा अपघातच होईल. तर ह्याला म्हणता येईल अँझायटी, की पालकांना सुद्धा इथे समजणं किंवा समजून घेणं गरजेचं असतं, की मुलांची काळजी घ्या, पण काळजी करू नका. आता त्यांनी जर सायकलच चालवली नाही तर तो अशा सोशली वावरताना तो खूप मागे राहील इतर मुलांपेक्षा. पण काळजी कशी घेता येईल हे मात्र मुलाला नक्की सांगा, की सायकल कशा पद्धतीने चालव किंवा रस्ता क्रॉस करताना तू कशा पद्धतीने रस्ता क्रॉस कर. ह्याला म्हणता येईल काळजी घेणं. पण काळजी करणं म्हणजे जे कधीच आयुष्यामध्ये खरं होईल ह्याची शाश्वती नाही, पण आपण सतत त्या गोष्टीचं चिंतन करतोय. तर चिंतेमध्ये दोन प्रकार असतात, अँझायटीमध्ये दोन प्रकार असतात. एक म्हणजे चॉकलेट अँझायटी आणि एक असते ती च्युइंगम अँझायटी. आता चॉकलेट अँझायटी ही कशी असते, की आपण त्या गोष्टीचा विचार करतो, चिंतन करतो, चिंता करतो, काळजी करतो, पण ती थोड्या काळासाठी असते. की जसं मला कुठल्या तरी IASच्या किंवा कुठल्या तरी मोठ्या एक्झामला बसायचंय आणि मी त्या परीक्षेची तयारी करते आहे आणि त्या वेळेला ती अँझायटी आली आहे मला. पण ती अँझायटी कशा पद्धतीने मी हाताळतीये, तर मी व्यवस्थित माझी एक्झाम कधी आहे त्यानुसार मी माझं वेळापत्रक ठरवीन, त्यानंतर मी स्मार्ट स्टडी करीन आणि माझ्या प्रत्येक गोष्टीला प्रायोरिटी वाईज माझ्या गोष्टी प्लॅन करीन दैनंदिन आयुष्यातल्या. आणि त्यानुसार जसा जसा माझा अभ्यास व्यवस्थित होत राहील, बाकीचं रुटीनही अफेक्ट होणार नाही, त्यावेळेला हळूहळू माझी अँझायटी कमी होत जाणार आहे. ही झाली चॉकलेट अँझायटी. म्हणजे चॉकलेट कसं आपण तोंडात टाकतो आणि त्याचा गोडवा पण आपल्याला मिळत राहतो आणि ते नंतर संपून जातं आणि आपण छान चॉकलेट खाल्ल्याचं समाधान पण आपल्याला मिळतं. पण च्युइंगम अँझायटी कशी असते, की आपण सतत त्या गोष्टीची चिंता करत राहतो. इथेच आपण समजा परत एकदा IASच्या परीक्षेचं उदाहरण घेतलं तर IASच्या परीक्षेसाठी तयारी करायची आहे, ह्या गोष्टीचं टेन्शन घेतलंय, त्याची चिंता वाटतेय, पण मी नुसतीच चिंता करत बसलीये आणि त्याच्यावर माझे ऍक्शन काहीच होत नाहीये, फक्त चिंता होतीये, तर मग ती चिंता वाढत जाणार आहे. जसं च्युइंगम असतं, आपण नुसतं चघळत राहतो, पण ते च्युइंगम त्याच्यातला गोडवा कमी होऊन शेवटी ते संपतं, त्याच्यात काही अर्थ उरत नाही, तरी पण ते च्युइंगम तसंच राहतं आणि शेवटी आपण थुंकून देतो ते च्युइंगम. तर अशा पद्धतीची अँझायटी आपल्याला खूप त्रास देते आणि मग अशा प्रकारच्या अँझायटीचं रूपांतर मग डिप्रेशनमध्ये होतं, ज्याला आपण नैराश्य असं म्हणतो. आता हे नैराश्य म्हणजे बऱ्याच यंगस्टर्सला असं वाटतं, की जरा मनाविरुद्ध गोष्ट घडली आणि आपला रेग्युलर जो रोज आपण ज्या मूडमध्ये असतो तो मूड जरा डाऊन झाला की त्यांना असं वाटतं की मला नैराश्य आलं. पण नैराश्य किंवा डिप्रेशन ही टर्म तितकी सोपी नाहीये. की आपण एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, की 12 महिने 13 काळ कुठलीच व्यक्ती एकाच मूडमध्ये हॅपी मूडमध्ये नसू शकते, कधीच नाही. ह्याच्यावर एक श्लोक सुद्धा आहे, की जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मनात उच्ची शोधू न पाहे. की जगात सर्व सुखी असं कोणीच नाहीये. दुःख येणार आहे, स्ट्रेस येणार आहे, टेन्शन्स येणार आहेत, संकट येणार आहेत आणि त्यानुसार आपले मूड सतत वर खाली होत राहणार आहेत. मग आपणच जर विचार हा केला, की सकाळी आपण सगळी कामं उरकून, घरातली कामं उरकून आपण जेव्हा बाहेर पडतो तर त्यावेळेला आपण खूप फ्रेश मूड मध्ये असतो आणि मग दिवसभरात अनेक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये किंवा त्या दिवसामध्ये घडतात, की ज्यामुळे आपले जे मूड असतात तर त्यांच्यामध्ये चढ उतार होतो. की जाताना समजा बस नाही मिळाली, ट्रेन सुटली,
ऑफिसला उशीर झाला, मध्ये खूप ट्रॅफिक लागलं, ऑफिसमध्ये जाऊन समजा आपली कामं झाली नाही, बॉस ओरडला, तर ह्या सगळ्या गोष्टीचा इम्पॅक्ट आपल्या त्या दिवसावर होतो आणि जो सकाळी असलेला फ्रेश मूड असतो तर तो हळूहळू डाऊन होतो संध्याकाळपर्यंत. म्हणजे संध्याकाळी जर आपल्याला विचारलं कसं वाटतंय तर सकाळी फ्रेश होतो पण आता खूप डाऊन वाटतंय. तर त्यामुळे आपले मूड हे सतत चेंज होतच राहणार आहेत. मग एखाद वेळेला समजा जर आपल्याला निगेटिव्ह फील व्हायला लागलं तर ह्याचा अर्थ असा नाही की आपल्याला डिप्रेशन आलंय. तर बरेच वेळेला बरीच लोक असंही विचारतात मला की मग माझ्या जवळच्या व्यक्तीचं निधन झालं तर मग मला बरेच दिवस मी अजून त्यातनं बाहेर नाही पडते, मग मी डिप्रेशनला गेलोय का? तर ह्याच्यामध्ये सुद्धा डिप्रेशन जे असतं तर ते सतत सलग 3 ते 6 महिन्यापर्यंत जर आपण त्याच फिलिंग मध्ये असू किंवा नैराश्यामध्ये असू किंवा सतत तेच सिम्पटम्स आपल्याला जाणवत असतील तर आपण डिप्रेशन मध्ये आहोत असं म्हणू शकतो. तर हे नक्की सिम्पटम्स कुठले? तर प्रचंड निगेटिव्ह विचार येणं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण लो फील करणं की आपल्याला कुठल्याही गोष्टीमध्ये आनंदच वाटत नाही. जसं आपण उदाहरण घ्यायला गेलो की पावसाळ्यामध्ये आपण एखाद्या सुंदर निसर्गरम्य ठिकाणी जर फिरायला गेलो तर तिकडचं जे दृश्य असतं की डोंगर, दर्या, धबधबे आणि सगळीकडे हिरवगार झालेलं असतं, तर हे दृश्य बघून आपल्याला किती सुंदर वाटेल किंवा त्यावेळेला आपला आनंद जो काही असतो, आपण युफोरिक स्टेजवर गेलेलो असतो, आपल्या डोळ्यांना आपल्या प्रत्येक इंद्रियाला आनंद तो ते सेन्सेशन्स आनंदाचे जाणवत असतात. पण एखादी व्यक्ती जर क्लिनिकल डिप्रेशन मध्ये असेल तर तिला ते सुद्धा दृश्य बघून वेगळं काहीच वाटणार नाही, तिला तेही निगेटिव्हच वाटत राहील किंवा त्याही सिच्युएशन मध्ये त्याही वातावरणामध्ये ती निगेटिव्हच फील करणार आहे. तर असे जर सिम्पटम्स सतत 3 ते 6 महिन्यापर्यंत जर आपल्याला दिसत असतील आणि इतके ते सिम्पटम्स वाढत जातात नंतर की झोप येत नाही किंवा काही काही केसेसमध्ये खूप सतत झोपच येते, चिडचिडेपणा वाढतो आपला किंवा आक्रस्तळीपणा वाढतो, त्याच्यानंतर सतत रडावंसं वाटतं, उदास वाटतं किंवा कोणी जरी इतर व्यक्ती हसल्या तरी या माझ्यावरच हसतायत, बहुतेक माझंच काहीतरी चुकलंय, मीच वाईट आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःला दोषी समजणं, स्वतःला दोषी ठरवणं आणि प्रत्येक गोष्ट स्वतःवर ओढवून घेणं, अशा अनेक गोष्टी डिप्रेशन मधली व्यक्ती फेस करत असते. आणि त्यावेळेला ह्या जर गोष्टी 3 ते 6 महिन्यापर्यंत सतत टिकून आहेत, आपला मूड बदलतच नाहीये, तर त्यावेळेला तज्ज्ञ व्यक्तीची मदत घेण्याची भयंकर गरज असते. जर आपण त्यावेळेला जर तज्ज्ञ व्यक्तीची म्हणजे तज्ज्ञ व्यक्तीकडनं मदत घेतली नाही, मार्गदर्शन घेतलं नाही, तर मग डिप्रेशन, क्लिनिकल डिप्रेशन वाढत जाऊन त्याचे सिम्पटम्स वाढत जाऊन अगदी व्यक्ती चुकीचं आणि टोकाचं पाऊल सुद्धा या गोष्टीमध्ये उचलू शकतात. तर त्यामुळे डिप्रेशन किंवा कुठलाही मानसिक आजार हा स्ट्रेस पासून सुरू होतो. तर त्यामुळे स्ट्रेस आल्यावरच आपण काही गोष्टी फॉलो करणं, जसं की आता सांगितलं, तज्ज्ञांशी बोलणं गरजेचं आहे. त्यानंतर डेली आपण डायरी किंवा आपल्याला ज्या गोष्टींचा स्ट्रेस येतोय तर त्या लिहून काढणं गरजेचं आहे. मी अनेक वेळेला लोकांना सांगते की तुम्हाला ज्या गोष्टींचा स्ट्रेस येतोय तर त्या गोष्टी लिहून काढा. कारण काय बरेच वेळेला आपण एक्सेप्ट करायला घाबरत असतो आणि लिहून काढल्यावर, मोठमोठ्यांदा वाचल्यावर, त्या फाडून जेव्हा टाकल्या जातात त्यावेळेला आपल्याला रिलीफ मिळतो. किंवा तज्ज्ञ व्यक्तींसमोर जर आपण या गोष्टी मोकळेपणाने बोललो तर आधी आपला निम्मा स्ट्रेस तिथे कमी झालेला असतो आणि मग त्याच्यातनं पुढे तज्ज्ञ व्यक्ती मार्गदर्शन हे प्रत्येक व्यक्तीच्या स्ट्रेसनुसार किंवा त्याच्या सिम्पटम्सनुसार त्याला गाईड करते. तर त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे, डायरी लिहिणं गरजेचं आहे, निगेटिव्ह विचार कुठले कुठले येत आहेत ते लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर 2 महत्वाच्या गोष्टी की ज्या सगळ्यांनाच गरजेच्या आहेत, की कोणाला काहीतरी मानसिक आजार जाणवत असेल तरच आपण या गोष्टी करायच्या आहेत का, तर नाही. की बरेच वेळेला आपल्याला असं होतं की नॉर्मल सुद्धा आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण कुठल्या तरी चांगल्या फेजमध्ये आहोत आता, पण अचानक एखादा निगेटिव्ह विचार डोक्यात येतो आणि तो निगेटिव्ह विचार डोक्यात आला की मग आपण
सैरावैरा आपले विचार इकडे तिकडे धावायला म्हणजे लागतात, तर ज्याच्यात काही तथ्यच नाहीये. तर ज्या वेळेला एकच निगेटिव्ह विचार येतो डोक्यामध्ये, तर त्यावेळेला त्या विचाराला आपल्या डोक्यामध्ये किंवा मेंदूमध्ये थाराच द्यायचा नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल तो विचार काय करतो, खिडकीतनं डोकावतो की येऊ का आतमध्ये किंवा काय करतोय बघूयात. आणि आपण जर त्याच्याकडे बघून त्याला फार अगदी अटेन्शन दिलं, त्याच्यासाठी दार उघडलं, ये आतमध्ये बस, फार पाहुणचार केला त्याचा, तर तो विचार काय करतो, आपल्या घरादाराला, पूर्ण खानदानाला तिकडे घेऊन येतो. म्हणजेच काय करतो, तर खूप साऱ्या निगेटिव्ह विचारांना तो घेऊन येतो. तर त्यामुळे जेव्हा एखादाच निगेटिव्ह विचार आपल्या डोक्यामध्ये येतो, त्यावेळेला त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. दुर्लक्ष करायचं म्हणजे काय, तर ज्याप्रमाणे आपण रस्त्याने जाताना येताना अनेक वाहनं, अनेक गाड्या किंवा अनेक लोक अशी जात येत असतात, तर आपण प्रत्येक व्यक्तीकडे बघत नाही बसत किंवा त्यांना ऑब्झर्व करत नाही बसत. एक्झॅक्टली प्रत्येक विचार जो आहे त्याच्याकडे लक्ष दिलंच पाहिजे असं नाही. मग त्या वेळेला आपण आपल्या हातात जे काम करतोय ते काम बाजूला ठेवून 5 मिनिटासाठी वेगळं काम किंवा वेगळी मुवमेंट करायची. त्या वेळेला तो विचार ऑटोमॅटिक निघून जातो आणि जे विचार येत आहेत ते ऑटोमॅटिक जाणार आहेत. ते जाण्यासाठी आपण वेगळा स्ट्रेस घ्यायचा नाही की हे विचार काय येत आहेत मला, ते मला घालवायचेत. मग त्यासाठी आपण अजून वेगळा स्ट्रेस घेण्याची गरज नसते. जसं उदाहरण, समुद्राच्या लाटा येतात जातात, त्या आल्यात तशा त्या जाणार आहेत. आपल्याला जर वाटलं की नाही मला ही समुद्राची लाट नकोय, तर मी ढकलून देते लांब, तर तसं नाही होणार आहे, ती ढकलता नाही येणार आहे. किंवा मला समुद्राची लाट आता माझ्याजवळ ओढून घ्यायची, तर ती ओढूनही नाही घेता येणार आहे. तर एक्झॅक्टली विचारांचंही तसंच असतं की विचार जे काही आलेले आहेत ते जाणार आहेत, फक्त त्याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करायचंय. दुसरं म्हणजे की ज्या वेळेला खूप सारे निगेटिव्ह विचार येतात की कळत नाही आता काय करावं, आणि त्या विचारांमुळे पण खूप म्हणजे वेगळ्या पद्धतीने आपल्या क्रिया व्हायला लागतात किंवा आपल्या शरीरावर त्या विचारांचा परिणाम व्हायला लागतो. तर त्या वेळेला शांतपणे डोळे मिटायचे, दीर्घ श्वास घ्यायचा आणि त्या विचारांना मनातल्या मनात स्टॉप असं म्हणायचं. म्हणजे काय करायचं, तर त्या विचारांना थांबवायचं, त्या विचारांना तिथे खंडित करायचं. बरं, ही गोष्ट एकदा करून होणार आहे का? बरेच लोक म्हणतात की आम्ही केली पण काहीच फरक नाही. तर ही गोष्ट एकदा करून होणार नाहीये. सुरुवातीला आपल्याला सतत सतत ज्या वेळेला निगेटिव्ह विचार येतील त्या वेळेला ही गोष्ट करणं गरजेचं आहे. कारण ही गोष्ट प्रॅक्टिस शिवाय होणार नाहीये. आणि सगळ्यात नंतर ज्या वेळेला तुम्हाला प्रॅक्टिस होईल त्यावेळेला इतके सारे निगेटिव्ह विचार डोक्यात येणारच नाही. आणि जे काही थोडेफार येतील, प्रत्येकाच्या डोक्यामध्ये हे मनामध्ये निगेटिव्ह विचार येतच असतात. जसं आपण उदाहरण बघायला गेलो की आपण काही आंबे घेतले, 1 डझन आंबे घेतले, तर त्याच्यामधले 12च्या 12 आंबे काही चांगले गोड मधुर असे नसणार आहेत. त्याच्यातला एक आंबा तरी खराब किंवा किडका असणारच आहे. एक्झॅक्टली आपल्या विचारांचं तसं आहे की दिवसभरात येणारे सगळेच विचार पॉझिटिव्ह किंवा आल्हाददायक असे सुंदर चैतन्य देणारे असे नसतील. त्याच्यातला एखाद दुसरा किंबहुना 8-10 विचार तरी निगेटिव्ह हे असतातच, पण त्या वेळेला त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ह्याच्यानंतर एक सगळ्यात महत्वाचं टेक्निक तुम्ही एक लक्षात घ्या की विचार हे काय असतात, तर विचार हे बॉस असतात. बॉस कोण असतो, की बॉस हा कमांड करतो आणि त्याच्या खालच्या सगळ्या व्यक्ती त्याचं म्हणणं ऐकतात. तर विचार काय आहेत, तर ते बॉस आहेत. मग बॉस काय करतो, मेंदूला ऑर्डर सोडतो की आज मला खूप उदास वाटतंय, मला डिप्रेसिंग वाटतंय. हा विचार जो आहे त्या बॉसने मेंदूला सांगितलं की आज मला खूप डिप्रेसिंग वाटतंय, उदास वाटतंय. आता बघा हा कसं चालतं हे सगळं. तर मेंदूने काय केलं, मेंदू हा आपल्या बॉसचा ऐकतो, तो अतिशय प्रामाणिक आहे, आपल्या बॉससाठी प्रामाणिकपणे काम करतो. मेंदूनी बॉसचं ऐकलं, ओके बॉस ठीक आहे. आणि मग त्यांनी, मेंदू कोण आहे तर मॅनेजर आहे, मॅनेजरनी काय केलं, बाकीच्या सगळ्या त्याच्या हाताखाली काम करणाऱ्यांना सांगितलं की आज तुला उदास वाटतंय, आज बॉसला उदास वाटतंय, डिप्रेसिंग वाटतंय,
तर मग बाकीच्या त्याच्या हाताखालच्या लोकांनीही ओके बॉस असं त्याला म्हणलं मेंदूला, आणि त्यानुसार त्यांनी काम चालू केलं. म्हणजे काय केलं, आधी विचार आले, मला डिप्रेसिंग वाटतंय, मग ते मेंदूपर्यंत पोहोचवलं गेलं, मेंदूनी सगळ्या अवयवांपर्यंत पोहोचवलं, आणि त्यामुळे आता माझं डोकं दुखायला लागलं, मला चक्कर यायला लागली, माझे हातपाय थरथरायला लागले. हे सगळ्या अवयवांनी मेंदूचं ऐकलं आणि त्याप्रमाणे क्रिया चालू केली. म्हणजेच हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की आधी विचार येतात आणि ज्या पद्धतीने विचार येतात त्याच पद्धतीने आपल्याकडनं क्रिया केली जाते. म्हणजे आपल्याला जसं वाटतंय तसंच आपल्याकडनं घडत असतं. आपल्या डोक्यात जे विचार येतात तशीच आपल्याकडनं कृती घडते. बरेच वेळा बघा की काय काय जणांना असं वाटतं की बापरे, हे एवढं काचेचं मोठा ट्रे घेऊन जायचंय, माझे हात थरथरतायत, फुटलं तर. त्यांच्या डोक्यात तसेच विचार येत असतात की नाही माझ्याकडनं आता फुटणारच आहे. आणि ज्या वेळेला तसे विचार येतात त्यावेळेला ऑटोमॅटिक बॉडी तशी रिॲक्ट करायला लागते आणि बाय डिफॉल्ट त्यांच्याकडनं ते फुटतं, ती क्रिया घडतेच. त्यामुळे हे जर तुम्ही एकदा हे टेक्निक जर लक्षात घेतलं, हे काम कसं चालतं हे लक्षात घेतलं, तर तुमच्याकडनं ऑटोमॅटिकच विचार जे केले जातात ते पॉझिटिव्हच केले जाणार आहेत. आणि निगेटिव्ह विचारांकडे दुर्लक्ष करणं हेच सगळ्यात जास्त उपयोगी ठरतं.